आजच्या धावपळीच्या गुंतागुंतीच्या जगात आपल्याला अनेकदा वाटतं की आपण कुठेतरी हरवलोय, बरोबर ना? अशा वेळी स्वामी समर्थांचं ज्ञान एका दीपस्तंभासारखं काम करतं. चला आज तेच ज्ञान जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. हा संघर्ष तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा भाग झालाय, नाही का? एकीकडे दिसणं म्हणजे आपण जगाला काय दाखवतो, सोशल मीडियावर कसं प्रेझेंट करतो, आणि दुसरीकडे असणं म्हणजे आपण आतून खरंच काय आहोत. यात एक मोठी दरी आहे. स्वामी समर्थांचा संदेश बरोबर याच दरीवर बोट ठेवतो. आणि हेच आपल्याला घेऊन जातंय आपल्या पहिल्या भागाकडे, आधुनिक विरोधाभास. आजकाल बघा ना, यश म्हणजे काय तर मोठं घर, मोठी गाडी, मोठं पद, हे सगळं मिळवण्याच्या मागे आपण धावत असतो. पण स्वामींचे ज्ञान आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायला लावतं की या धावपळीत आपण काहीतरी महत्त्वाचं गमावतोय का? आणि तोच हा प्रश्न आहे. या सगळ्या बाहेरच्या गोष्टी आपण मिळवतो, पण आतून आपलं मन, आपली शांती ती कुठेतरी कमी होतेय का? आपलं आंतरिक जग खरंच लहान होत चाललंय का? आणि बरोबर याच गोंधळात, याच प्रश्नांच्या गर्दीत आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी येतात श्री स्वामी समर्थ. ते फक्त इतिहासाचा एक भाग नाहीत, तर आजच्या जगण्यावरचा एक रामबाण उपाय आहेत. आता इथे बघा, स्वामी समर्थांमध्येच एक केवढा मोठा विरोधाभास आहे. एका बाजूला भौतिकदृष्ट्या त्यांच्याकडे काहीच नव्हतं, ना संपत्ती, ना सत्ता, ना कोणतं पद. पण दुसऱ्या बाजूला बघा, अथांग करुणा, अढळ आत्मविश्वास आणि दैवी शांती ही त्यांची खरी श्रीमंती होती. मग प्रश्न पडतो की लोक त्यांच्याकडे का ओढले जायचे? उत्तर सोपं आहे. कारण लोक जेव्हा संकटात असायचे तेव्हा त्यांना अशा गोष्टीची गरज होती जी हे भौतिक जग देऊच शकत नव्हतं. आणि ती गोष्ट म्हणजे मनःशांती, आधार आणि करुणा. स्वामींनी ते भरभरून दिलं. आणि याच विचारातून आपण त्यांच्या एका मुख्य शिकवणीकडे येतो. ही शिकवण खऱ्या संपत्तीची आपली व्याख्याच बदलून टाकते. आपण अनेकदा नाही का विचार करतो की माझ्याकडे अजून पैसे आले, अजून वस्तू आल्या की मला खरंच सुख मिळेल, शांती मिळेल. पण खरंच असं होतं का? या प्रश्नाचं उत्तर स्वामींच्या विचारात आहे. ते म्हणतात, आपलं खरं वैभव, आपली खरी श्रीमंती आपल्या कपड्यात किंवा आपल्या वस्तूंत नाहीये, तर ती आहे आपल्या विचारांमध्ये, आपल्या मनात. पण त्यांच्या पाठिंब्याला एका स्वावलंबनाची जोड होती. ते काय म्हणायचे? स्वतःच्या पायावर उभा राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे आधी प्रयत्न तुझे हवेत. त्यांचा आधार हा आपल्याला सक्षम बनवण्यासाठी होता, परावलंबी नाही. आता आपण स्वामींच्या त्या वचनाकडे वळूया, जे कदाचित सर्वात जास्त प्रसिद्ध आहे आणि तेवढंच शक्तिशाली सुद्धा. मी तुझ्या पाठीशी आहे. या साध्या वाटणाऱ्या वाक्यात केवढी ताकद दडलेली आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द हे फक्त शब्द नाहीत, हे एक आश्वासन आहे, एक प्रचंड मोठं आश्वासन. म्हणूनच हे केवळ एक वाक्य नाहीये, तर भीतीवर मात करण्यासाठीचं हे एक जीवन तत्व आहे. आयुष्यात निर्भयपणे पुढे जाण्यासाठीचा एक आधारस्तंभ आहे. जरा विचार करा, आज आपल्याला कोणत्या भीती वाटतात? अपयशाची भीती, लोक काय म्हणतील ह्याची सततची चिंता, आपली स्वप्न पूर्ण करायला गेलो तर काहीतरी चुकेलच याची भीती, थोडं आव्हान आलं की मागे फिरण्याची सवय. स्वामींचं हे एकच वाक्य या सगळ्या भीतींवर मात करायला पुरणार आहे. तर मग या सगळ्या ज्ञानाचा आपल्या आयुष्यात उपयोग कसा करायचा? हा शेवटचा भाग म्हणजे एक प्रकारची प्रतिज्ञा आहे. दिसण्यापेक्षा असण्याला महत्त्व देण्याची प्रतिज्ञा. मार्ग खरं तर खूप सोपा आहे. पहिली पायरी भीती सोडा, दुसरी निश्चय धरा आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची, दिसण्यासाठी नाही तर खरं असण्यासाठी जगा. हे छोटे बदलसुद्धा आयुष्यातला खूप मोठा ताण कमी करू शकतात. आणि जाता जाता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी, स्वामी आपल्याला कधीच सोडत नाहीत. कधीकधी आपणच आपल्या श्रद्धेचा, आपल्या विश्वासाचा हात सोडून देतो. खरी लढाई आपल्या आतच आहे. तर मग तो विश्वास घट्ट धरूया, निश्चय पक्का ठेवूया आणि स्वामींच्या या कालातीत ज्ञानाने आपलं जीवन प्रकाशमान करूया. जय जय स्वामी समर्थ.